जय शिवराय मित्रांनो. तर आता एकंदरीतच आपण राहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. आपण त्या नथुराम गोडसेच्या महाराष्ट्रात राहत नाही. कारण आता झाले काय, काही एका राजकीय पक्षाच्या लोकांना त्या नथुराम गोडसेविषयी प्रेम वाटायला लागले. ते पहिल्यापासून प्रेम होतच, पण आता झालंय काय का त्यांची सत्ता आल्यामुळं असं प्रेम त्यांना उफाळून आलेलं आहे. पण आता ह्या लोकांना माझं एक सांगणं आहे, खरंच जर तुमच्यामध्ये जर तुमची अवकात असेल, जर खरंच तुमच्यामध्ये तेवढं धाडस असेल, तर तुम्ही नथुराम गोडसेचा पुतळा आपल्या देशामध्ये उभा करून दाखवा. महात्मा गांधींचे संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 100 देशांमध्ये महात्मा गांधींना मानतात. महात्मा गांधींचे पुतळे आहेत. महात्मा गांधींचे विचार 100 देशांमध्ये ऍक्सेप्ट केले जातात. मग हा जो नथुराम गोडसे आहे, हा नथुराम गोडसे काही लोकांना जवळचा वाटायला लागलाय. आणि महाराष्ट्रातले जे काही याच्या संग्राम भंडारे सारखे नालायक नीच कीर्तनकार ह्याच नथुराम गोडसेचा जाहीर कीर्तनामध्ये उदो उदो करतात. तर म्हणजेच आपण नेमकी घेऊन कुठं चाललोय, देशाला आपण चाललोय घेऊन कुठे. आता तर हे आपण म्हणूया का हे धर्मांधतेकडे घेऊन चाललेत. आणि जो देश धर्मांधतेकडे जातो तो देश संपतो, त्या देशाचं भविष्य संपून जातं. कारण तुम्ही बघा, जेवढे अरब कंट्री आहेत किंवा जे मुस्लिम कंट्री आहेत, कायम त्यांच्यामध्ये कलह वाद वगैरे असे आतापर्यंत चालू आहेत. त्या देशांचा कधीही विकास होत नाही. आपला देश चालतो राज्यघटनेनुसार. आपला देश हा धर्मग्रंथानुसार चालत नाही, राज्यघटनेनुसार देश चालतो. आणि आपली राज्यघटना सांगते का ह्या देशामध्ये राहणारे सगळे नागरिक जाती धर्माचे, सगळ्या जातीचे धर्माचे सगळे नागरिक समान आहेत. आणि तेच नाही तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य सुद्धा निर्माण केलं हे 18 पगड जाती, संपूर्ण समाज जे काय आपल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज असं कधीच म्हटले नाही का हे स्वराज्य हिंदूंचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले का हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. आता त्या काळामध्ये आपल्या देशाला हिंदुस्थान म्हणायचे, पण काही लोकांनी त्याचा अर्थ घेतला का फक्त हिंदू फक्त हिंदू. तसं नाही, कारण आपल्या देशामध्ये सगळ्याच धर्माचे लोक असतात. आपल्या देशामध्ये शीख आहेत, हिंदू आहेत, त्याच्यानंतर मुस्लिम आहेत, ईसाई आहेत. तर हे सगळेच लोक कितीतरी वर्षापासून आपल्या देशात राहतात. आणि आता एक असा नवीन ट्रेंड आलेला आहे का फक्त देशामध्ये आपल्या हिंदूच राहिले पाहिजे, बाकीचे लोक एकदम केरा कसपटा समान. असं होत नाही. भारतीय राज्यघटनेनुसार सगळीच जनता आणि जे सगळेच नागरिक ते समान आहेत. पण आता जो हा नथुराम गोडसे आहे, हा काही लोकांच्या डोक्यात शिरलाय. आणि ह्या संग्राम भंडारे सारखा नालायक कीर्तनकार हा ह्या आपल्या तरुण पिढीला या नथुराम गोडसेचा आदर्श घ्यायला सांगतो. आता म्हणजे काय होते का याच्यामध्ये त्या तरुण पिढीचं पण काही दोष नसतो, कारण ते जे वय असतं ते वयच ते असतं का आपण काहीतरी वेगळं करायचं. आणि जर काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही या समाजाला आदर्श द्या. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शाहू महाराजांचा आदर्श द्या. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श द्या. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श द्या. तुम्ही लोकांना सांगू राहिले का नथुराम गोडसेचा आदर्श घ्या. तर म्हणजे तुम्ही फक्त मारित चला, टाक 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 मारित चला. वरून हा काय आपल्याला ज्ञान पाजळतो का नथुराम गोडसे हा अभ्यासाचा विषय आहे. अभ्यासाचा विषय घंटा. आणि तुला लईच अभ्यासाचा विषय तर तू सोडून दे कीर्तन. तू कीर्तन सोडून दे बाबा. काय जो आहे तो संग्राम भंडारे, तू कीर्तन सोडून दे. तू त्या नथुराम गोडसेवरतीच व्याख्यान करत बस. पण काय होतंय, सध्या तरुण पिढीला काय असते, काहीतरी वेगळं करायचं असतंय. आणि मग जर ह्या अशा नालायक लोकांच्या नादी जर तरुण पिढी लागली तर ती तरुण पिढी बर्बाद होणार. आता म्हणजे नथुराम गोडसे सारखं वागायचं म्हटल्यानंतर ते कुठंतरी काहीतरी करणार, कोणाला तरी मारणार, त्यांचं आयुष्य बर्बाद होणार. तेव्हा हा नेमकी नथुराम गोडसे कोण होता आपल्याला ते जाणून घ्यायचंय. तर हा जो नथुराम गोडसे आहे तो महात्मा गांधींना मारणारा, म्हणजे ज्यांनी महात्मा गांधींचा खून केला तो हा नथुराम गोडसे. 30 जानेवारी 1948 रोजी या नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली. ती हत्या का केली आपण ते जाणून घेणार आहोत. पण जो हा नथुराम गोडसे आहे तो मुळातला बारामती गावातला. आणि त्याच्यानंतर जो त्याचा जन्म झाला चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये. त्याचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट खात्यामध्ये नोकरीला होते, म्हणजेच सरकारी नोकरीला होते. मुळात का या नथुरामचं खरं नाव होतं रामचंद्र, पण सगळेच त्याला नथुराम म्हणायचे. आणि त्याचं शिक्षण जे झालं ते शिक्षण त्याचं गावापर्यंत 5वी पर्यंत शिक्षण
5वी पर्यंत शिक्षण झालं आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी तो पुण्याला गेला. आणि पुण्याला गेल्यानंतर काय झालं का त्याचा संबंध महात्मा गांधींबरोबर आला आणि तो महात्मा गांधींना त्याचा आदर्श मानायचा. पण झालं असं का 1930 साली या नथुराम गोडसेच्या वडिलांची बदली झाली. त्या नथुराम गोडसेच्या वडिलांची बदली झाली. त्याची बदली झाल्यानंतर मग आता ही बदली रत्नागिरीला झाली आणि हे कुटुंब मग कुठे आलं, ते कुटुंब आलं रत्नागिरीला. आणि रत्नागिरीला आल्यानंतर त्याची भेट झाली विनायक दामोदर सावरकर यांच्याशी. आणि त्याच्यानंतर मग नथुराम गोडसे हे म्हणजे हा जो नथुराम गोडसे आहे तो नथुराम गोडसे विनायक सावरकरांच्या संपर्कात आला आणि महात्मा गांधींचा राग करायला लागला. आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे, हा विनायक दामोदर सावरकरांच्या संपर्कात आल्यानंतर महात्मा गांधींचा राग करायला लागला. आणि त्याच्यानंतर मग त्याचं आयुष्य बदललं. त्याच्यानंतर त्याने शिक्षणही सोडून दिलं. म्हणजे विचार करा, विनायक दामोदर सावरकरांच्या नादी लागल्यानंतर शिक्षणही सोडलं आणि संपूर्ण जीवनाची राख रांगोळी झाली. आणि त्यानंतर मग तो आपल्या हिंदू महासभेमध्ये आणि RSS मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करायला लागला. आणि त्याच काळामध्ये ह्या हिंदू महासभेने अग्रणी नावाचं वृत्तपत्र जे होतं ते चालू केलं आणि त्यामध्ये हा नथुराम गोडसे काम करायचा. पुढे ह्या वृत्तपत्राचे नाव बदलून हिंदू राष्ट्र असे ठेवण्यात आले. पण आता त्यावेळीच नेमकी देशामध्ये महात्मा गांधी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध आंदोलन करत होते आणि या आंदोलनाला हिंदू महासभेचा पाठिंबा नव्हता. पण पुढे आता देशाची फाळणीच्या वेळी परिस्थिती बदलली आणि ह्या हिंदू महासभेने देशाच्या फाळणीला विरोध केला. आणि आपल्याला माहिती आहे का 1942 साली ज्यावेळी भारत छोडो आंदोलन चालू होतं त्या भारत छोडो आंदोलनाला पाठिंबा RSSने कोणाला दिला होता, पाठिंबा RSSने पाठिंबा इंग्रजांना दिला होता. ते सांगत होते का हे आंदोलन चिरडून टाका. तर म्हणजे जे आपण म्हणतो ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तर हे त्या काळामध्ये गुलामी करत होते इंग्रजांची आणि हे सत्य आहे. आणि त्यांनी जे 1942 भारत छोडो आंदोलन आहे ते चिरडून टाका असं पत्र त्या काळामध्ये त्या ब्रिटिश सरकारला लिहिलेलं होतं. आणि मग देशाची फाळणी करू नका असं त्यांचं म्हणणं होतं. आता एकीकडे जर आपण बघितलं तर यांना मुसलमानांचा द्वेष आणि फाळणी पण करायची नाही. तर त्या काळामध्ये झालं काय होतं का त्या काळामध्ये मुस्लिम लीग पण होती आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अशी काही सरकार बदलवली, सरकार ही ह्या सगळ्या ब्रिटिशांनी बनवलेली होती. आणि त्याच्यातली काही सरकार होती ते मुस्लिम लीगकडे होती, काही त्या काळामध्ये काँग्रेसकडे पण होती. पण आता काय झालं का फाळणी करायचं असं ठरलं. कारण म्हणजे त्या काळामध्ये दंगली व्हायला लागल्या. बरेचसे मुस्लिम बहुल जे लोक होते तर त्यांना पाकिस्तान पाहिजे होता आणि मग आपल्या नंतर बाकीचे मग राहिल्या लोकांना हिंदुस्थान. पण आता हे हिंदू महासभा जे आहे ते फाळणीला विरोध दर्शवत होते. पण झालं काय का त्याच काळामध्ये आपल्याला माहिती आहे का म्हणजे एकंदरीतच जे आपण फाळणीमध्ये दंगली, लोकांचं जीव जायला लागले आणि शेवटी परत नाईलाजानं मग या फाळणीला महात्मा गांधींना होकार द्यावा लागला. पण ह्या हिंदू महासभेचं असं म्हणणं होतं का देशाची फाळणी व्हायला महात्मा गांधी जबाबदार आहे. आता विचार करा का एकटे महात्मा गांधी देशाच्या फाळणीला जबाबदार कसे असतील. आणि नंतर पुढे मग महात्मा गांधी आणि या हिंदू महासभा याच्यातील वाद वाढत गेला आणि नंतर एकेकाळी गांधीजींना मानणारे आदर्श मानणारे गोडसे हे गांधीजीच्या विरोधामध्ये गेला. आणि त्याचं असं म्हणणं होतं का गांधीजी अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम लोकांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्या हिंदूंकडे दुर्लक्ष करत आहे असं म्हणणं ह्या त्या काळामध्ये या हिंदू महासभेचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतर मग आता ह्या मध्ये आपल्याला माहिती आहे का फाळणीच्या वेळेस कितीतरी लाख लोकांचा निष्पाप बळी गेला आणि त्याच्यासाठी सुद्धा महात्मा गांधी जबाबदार आहेत असंही त्यांचं म्हणणं होतं, असं त्यांना वाटलं. आणि म्हणून मग ह्या नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना संपवायचा प्रयत्न केला. आणि मग नेहमीप्रमाणे गांधीजी संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना गांधीजींसमोर नथुराम गोडसे आला आणि त्याने महात्मा गांधींवरती 3 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
आणि त्या हत्याकांडामध्ये फक्त नथुराम गोडसे नव्हता, तर त्याच्याबरोबर आणखी 6 जण होते. टोटल म्हणजे एकंदरीत 7 जण होते. त्या 7 जणांनी मिळून महात्मा गांधींची हत्या केली. पण आता मग महात्मा गांधींच्या हत्येनंतर, महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर देश एकदम हेऊन गेला, हादरून गेला. आणि हा नथुराम गोडसे का हिंदू महासभा आणि नंतर RSS यांचा सहकारी होता, स्वयंसेवक होता RSSचा. आणि मग महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर हिंदू महासभा आणि RSS यांच्यावरती बंदी घालण्यात आली. पण नंतर मग काय झालं, तर ती बंदी त्यावेळेस त्या काळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही बंदी या 2 संघटनेवरती घातली. पण नंतर पंडित नेहरू यांनी या दोन्ही संघटनेवरची बंदी उठवली, त्यांचे निर्बंध पाठीमागे घेतले आणि नंतर ह्या संघटना परत काम करायला लागल्या. आता नंतर परत ज्या वेळेस हा सगळा खटला चालला, हा खटला चालल्यानंतर मग गोडसेंनी गांधीला का मारलं, तर हे जे प्रश्न विचारलंय, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे आता त्या नथुराम गोडसेंनी गांधीला का मारलं, तर या प्रश्नाचे उत्तर त्यांनी वाय आय किल्ड महात्मा गांधी, का हे जे पुस्तक त्यांनी लिहिलंय, त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलंय का ज्या दिवशी तो म्हणजे ज्या दिवशी, आता हे पुस्तक त्यांनी नाही लिहिलेलं, आता ह्या पुस्तकामध्ये म्हणजे व्हाय आय किल्ड गांधी या पुस्तकामध्ये या नथुराम गोडसेला का मारलं याविषयी माहिती आलेली आहे. तर ज्या दिवशी नथुराम गोडसेला फाशी देण्यात आली, त्याच्या आदल्या दिवशी त्याचा 80 पानाचा जबाब घेण्यात आला आणि त्यामध्ये त्यांनी गांधींची हत्या का केली असा त्यांनी खुलासा केला. आणि त्यामध्ये नथुराम गोडसेने सांगितलं का त्याला केलेल्या कोणत्याही कृत्याचा पश्चाताप होत नाही. आपण नंतर मग या पुस्तकावरती बंदी घालण्यात आली. तर ह्या अशा प्रकारे हा होता नथुराम गोडसे. तर म्हणजेच अर्थातच हा नथुराम गोडसे पहिल्यांदा अगोदर महात्मा गांधींचा समर्थक होता, महात्मा गांधींच्या विचाराचा होता. नंतर तो आला विनायक दामोदर सावरकरांच्या संपर्कात आणि त्यानंतर तो मग गेला कुठे, त्यानंतर तो गेला RSS मध्ये. आणि त्यानंतर मग काय झालंय ते आता इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. तर अशा प्रकारचा हा नथुराम गोडसे. म्हणजेच आता विचार करा, ज्या वेळेस आपल्याला शिकायचं असतं, शिकायचं वय असतं, त्यावेळेस शिकलं पाहिजे माणसांनी. आता जर म्हणजे तुम्ही खूपच जर कट्टर जर झालात तर तुमचं संपूर्णपणे लाईफ तुमचं बर्बाद होऊन जातं. आता त्याच वेळी जर हा नथुराम गोडसे महात्मा गांधींबरोबरच राहिला असता तर आज कुठेतरी चांगला नेता झाला असता. पण तो वेगळ्या लोकांच्या संपर्कात गेला आणि तिथं त्याचं जीवन बदलून गेलं. पण आता प्रश्न असा आहे का महात्मा गांधींनी खरंच देशाची फाळणी केली का, तर काय असते बघा, आता तुम्हाला असं वाटतंय, पण त्या काळातली परिस्थिती वेगळी होती आणि त्या काळातल्या परिस्थितीनुसार जे काही निर्णय त्यावेळेच्या नेत्यांनी घेतले ते निर्णय एखादा चुकीचा असेल. पण जर इतके लोक फाळणीमध्ये जर समजा मारले जात असतील, म्हणजेच जर समजा दंगली चालू झाल्या आणि त्या दंगलीमध्ये जर समजा एवढे लोक मारले जात असतील आणि त्यावेळेस स्वातंत्र्य द्यायचं, तर ते 2 देश तयार होणार ह्या सगळ्या अटीखाली स्वातंत्र्य भेटलेलं होतं. आणि स्वातंत्र्य भेटलं तर म्हणजे ते आपल्याला त्यावेळेस स्वातंत्र्य हिसकावून घ्यायचं होतं. म्हणजे ते आपलं स्वतंत्र आपण नव्हतो ना त्यावेळेस, संपूर्ण विचार करायला, वेगळा विचार करायला त्यावेळेस आपण स्वतंत्र नव्हतो. म्हणून त्या काळात जे निर्णय घेतले त्या नेत्यांनी ते त्या काळानुरूप निर्णय होते. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही का बाबा त्या काळात त्यांचा तो निर्णय चुकलेला आहे. तेव्हा आता एकंदरीतच अर्थातच हा नथुराम गोडसे कोण होता आणि जे नथुराम प्रेमी आहेत त्या नथुराम प्रेमींनी काय आदर्श घ्यायचा, त्या नथुराम गोडसेंनी जीवनामध्ये काय केले, काहीच केलं नाही. शिक्षण अर्धवट सोडलं आणि सावरकरांच्या नादी लागला, जीवनाची बर्बादी केली आणि महात्मा गांधींची हत्या करून शेवटी जे त्याचं आयुष्य आहे ते आयुष्य त्याचं तो किती म्हणजे जो किती लवकर तो गेला आयुष्यातून बघा. तर मग त्याचा जन्म झालेला आहे, त्याचा जन्म झाला 1910 साली आणि 1949 रोजी त्याला फाशी देण्यात आली. म्हणजे तो अवघ्या वयाच्या 39व्या वर्षी त्याला हा संपूर्ण जीवन त्याला सोडून द्यावं लागलं. म्हणजे आता विचार करा, आता हा जो खटला चालला 1 वर्ष, म्हणजे महात्मा गांधींना त्यांनी मारल्यानंतर जो हा खटला होता, हा खटला 1 वर्ष चालला आणि त्याच्यानंतर या खटल्याची सुनावणी चालली वर्षभर. आणि त्यानंतर मग आता तरी सुद्धा महात्मा गांधींचे 2 पुत्र
मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी क्षमा याचना केली होती. म्हणजेच आता विचार करा तुम्ही, नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची काय केली? हत्या केली. हत्या केल्यानंतर सुद्धा महात्मा गांधींच्या मुलांनी त्याला माफ करा अशी जी, तर म्हणजे त्याचा जो माफीनामा, तर म्हणजे आपण म्हणतो ना, जर समजा एखाद्याला फाशी झाली तर आपण राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करू शकतो. तसा दयेचा अर्ज त्यावेळेस महात्मा गांधींच्या 2 मुलांनी केला होता. मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी हा जो काय अर्ज होता, तो अर्ज भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्याच्यानंतर उपपंतप्रधान, अर्थात त्याला आपण गृहमंत्री सुद्धा म्हणतो त्यांना, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे हा दयेचा अर्ज केला होता. पण हा दयेचा अर्ज त्यावेळेस फेटाळण्यात आला. आणि त्यानंतर मग बाकी पुढे काय झालं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता बाकी पुढे तो गेल्यानंतर मग विषय संपून गेला. महात्मा गांधी गेले परत आणि त्याला पण फाशी देण्यात आली. आणि मग पुढे आपण बघतोय का बऱ्याच वर्ष काही वेळेस नथुराम गोडसेची नाटकं वगैरे यायची, त्या नाटकांवरती वाद व्हायचा. पण आता झालंय काय, आता सरकार RSS दार्जिना आलेला आहे आणि त्यामुळे नथुराम गोडसेचं उदात्तीकरण वाढलेलं आहे. म्हणून आपण आता एक गोष्ट लक्षात घ्या का आता ह्या नथुराम गोडसेचा आपण आदर्श घ्यायचा का महात्मा गांधींचा आदर्श घ्यायचा, किंवा आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल असतील, किंवा महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण यांचा आदर्श घ्यायचा का नथुराम गोडसेचा आदर्श घ्यायचा, हे आपण आपल्या डोक्यानं ठरवा. ओके. आणि त्यामुळे जी ही काय माहिती होती ती माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.